हॅलो गाईस, कशा तुम्ही? आय होप सर मजा असणार. मी राहुल म्हणते नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सो आजची व्हिडिओ किचन स्पेशल होणार आहे, कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन एक रेसिपी. तर लास्ट टाइम आम्ही ही रेसिपी घरामध्ये बनवली होती, सर्वांना घरामध्ये आवडली. निदान आम्ही बाहेर दिली ना, त्यांना पण ती रेसिपी आवडली होती. तर आम्ही विचार केला, जर ही रेसिपी सर्वांना आवडलीच आहे तर ह्याचा का ना आपण ब्लॉग बनवू. मी तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी घेऊन आलो आहे. आज स्पेशल रेसिपी बनणार आहे. तर मम्मी पण तयार आहे. मम्मी थोडीशी मागच्या घरामध्ये तयारी करते. तर मम्मी आता काय स्पेशल काय आजच्या? आज बोंबील वडे बनवायचे. आज बोंबील वडे स्पेशल आहे. हा, त्या दिवशी बनवलेले, पण मी रेसिपी दाखवली नाही कारण का खूप कमी झाले ते घरातच वाटून गेले. त्यामुळे मी आज मुद्दाम जास्ती बोंबील आणलेले आहेत रेसिपी बनवायसाठी. तर गाईज आज स्पेशली बोंबील वड्याची रेसिपी बनणार आहे. तर काय आज स्पेशल बोंबील वड्याची रेसिपी होणार आहे. लास्ट टाइम आम्ही बनवले होते, पण ते सर्वांना आवडले, पण ते कमी बनवले होते आणि रेसिपी नव्हती बनवली. तर ते सर्वांना आवडले म्हणून आम्ही डिसाईड केला की याची रेसिपी का नाही बनवू. तर आज मुद्दाम थोडे जास्ती बोंबील आणलेत की रेसिपी आपण करून बघतो. तर आज तर मम्मीने बघा एकदम फ्रेश बोंबील घेऊन आले. फ्रेश आहेत ना मम्मी? एकदम आणि बारीक साईज आहे, म्हणजे एकदम फ्रेश आहेत. काही जास्त टाइम वेस्ट नाही करायचा, आपण फटाफट रेसिपी बघू. त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण डायरेक्ट रेसिपीला बघूया. तर मम्मी स्टार्ट कर. चल आता. हे बघा, हे मी असे बोंबील आणलेले आहेत. हा, तुम्ही जर मोठे आणलेत ना बोंबील, तर त्याचे ज्याच्याकडून बोंबील घेणार ना त्यांना सांगायचं मधला काटा काढून द्या. अच्छा, का तो असा का? हा, म्हणजे ते कसे दातात नाही ना, आपल्याला पिसायचं आहे ना, ते जाडे असतात ना, मोठे बोंबलाला जाडे काटे असतात. आता जेणेकरून मी आता मुद्दामच छोटे छोटे बोंबील आणलेले आहेत, कारण का हे कवले असतात काटे. ते काय दाताखाली येणार नाही काढले तरी चालेल, आपल्याला मिक्सर मध्ये पिसायचंय. ओके, म्हणजे आपल्याला हे कवले आहेत म्हणून ते मिक्सरला डायरेक्टली काट्यांचा काय प्रश्न नाही. जर मोठे असले तर ते काटे काढून घ्यायचे. काटा काढून घ्यायचा. तुम्ही ज्याच्याकडनं बोंबील घेणार त्यांना सांगायचं मधून काटा काढून द्या, ते लोक देतात काढून. ठीक आहे, मी मुद्दाम छोटे छोटे आणले डायरेक्टली पिसायसाठी. तुम्ही पण भेटले तर असे छोटे घेऊन या. जास्तीत जास्त जसे छोटे घेऊन या, म्हणजे जास्ती मेहनत कमी होईल तुम्हाला. डायरेक्टली मिक्सरला पिसायचा, स्वच्छ साफ करून. ओके, ठीक आहे. मग आता मी हे बघा, हे असं पाणी असेल ना बोंबलाचं, ते असं निचळून काढायचं असतं. बोंबलाला तर पाणी असते, माहिती आहे सगळ्यांना ना. असं करून मग मिक्सरला आपल्याला पिसायचं आहे. ओके. त्याच्यानंतर मी पिसून झाल्याच्या नंतर साहित्य दाखवते तुम्हाला मी, काय काय टाकायचं आहे त्याच्यामध्ये. ते पाणी असते, थोडाफार असतेच पाणी. आता पहिला तू मिक्सरला त्याला पिसून घेते मी. मग साहित्य नंतर काय काय टाकायचं ते दाखवते. गाईस एकदम फ्रेश आहेत, बघू शकता तुम्ही. एकदम फ्रेश घेऊन आले मम्मी. कसे छोटे आणलेत मुद्दाम, एकदम सफेद आहेत बघा. मोठे जाडे ना आणलेत, त्याच्यात जाडे काटे असतात, म्हणजे एकदम कवला आहे, ते कवले आहेत. तर गाईस मम्मी मिक्सरवर पिसते. तोपर्यंत जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केला, नक्की सबस्क्राईब करा. हो, सबस्क्राईब करा. तर चला, मम्मी आता पिसते. पिसल्यानंतर आता भेटूया डायरेक्ट. तर गाईस बघा, आता मम्मीने सर्व बोंबील पिसून घेतलेले आहेत. बघा कसे झालेत एकदम. पाणी नाही टाकायचं अजिबात पाणी नाही. त्याला पाणी असतात बघा. ही थोडी फुटभर कोथिंबीर घेतली, कारण की माझे बोंबील जास्त आहेत म्हणून. आणि 4 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर, मिरची, कोथिंबीर, 10-12 लसूण आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आल्याचा तुकडा घेतलाय, लिंबू. ओके. हे पिसायचं आणि त्याच्यात मध्ये मिक्स करायचं, एकजीव करायचं. ओके. वेगळे पिसते मी, म्हणजे त्याच्यातच टाकायचं आपल्याला पिसून. मिरची, कोथिंबीर, आला, लसूण आणि लिंबूचा पाणी. लिंबू बघा, लिंबू पिलते मी. लिंबू ह्याच्यात पिलते का? ते सगळं त्याच्यातच. वयसला लिंबू लागतेच ना. अर्धा लिंबू घेतला. आता हा पिसून दाखवतो तुम्हाला, पण ह्याच्यात टाकायचं आपल्याला. हे बघा, आता ते आला, लसूण, मिरची, कोथिंबीर त्याचा पेस्ट केलेला आहे बघा. आता हे ह्याच्यात एकजीव करायचं, आपण बोंबलामध्ये टाकायचं.
आता बघा गाईज हे सर्व मिक्स करते आता मम्मी. नीट बघून घ्या म्हणजे तुम्हाला पण समजेल, स्किप करू नका. मग काय राहिला तर तुम्हाला थोडा वरती खालती होऊ शकतोय, चुकीची पण बनू शकतोय, तर स्किप नका करू. जशी मम्मी दाखवते ना तशी पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा हे सर्व एकजीव करून घेतलेलं आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकते. मम्मीने याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडीशी हळद, हां, थोडी हळदी पावडर, हळदी पावडर, धना पावडर, थोडा गरम मसाला, गरम मसाला. बस. आपण मिरच्या तर घेतलेल्या आहेत त्यामुळे मसाला नाही घ्यायचा. ओके. आता हे बघा, 4-5 ब्रेड क्रम केलेले आहे मी. ब्रेडचे स्लॅक्स असतात तर ते मिक्सरला पिसायचे. हे बघा. अच्छा, म्हणजे ब्रेड आहे, पिसलेले ब्रेड आहे. ब्रेड ग्राम बोलतात ते त्याच्यात टाकायचं. हा, मी 4-5 घेतले कारण का बोंबील जास्त आहेत ना, तुमच्याकडे कमी असलं तर 1-2 घेतलं तरी चालेल. म्हणजे जेवढी क्वांटिटी मध्ये बोंबील असतील त्याच्या हिशोबाने तुम्ही ते ब्रेड पिसून घ्यायचे. हा, आणि हा तांदळाचा पीठ आहे. तांदळाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे मी. ओके. ते हे सर्व मिळून घ्यायचं आपण. वडे वडे होतील असे. ओके. आणि मग काय तसे गोल गोल वडे करायचे आणि रव्यामध्ये फ्राय करायचे. हा, रव्यामध्ये रवा लावून फ्राय करायचे. दाखवले तुम्हाला मी. तर गाईज मम्मी सर्व एकजीव करते. सर्व झाल्याच्या नंतर पुन्हा भेटूया. हा, असे वडे केलेत बघा. आपण पॅटीस कशी करतो बटाट्याचे, हा, तसेच हे बघा हे केलेत. आणि हे आता रव्यामध्ये मी डुबून काढले. ते रवा लावलाय. अच्छा. आता दाखवते तुम्हाला. सोडला गेला म्हणजे पॅटीस बनवून घ्यायचे ते. हा, आणि त्याला रवा लावायचा. रवा लावायचा. मग दाखवते करून 4-5. बघा हा वडा हा टाकला रव्यामध्ये आणि सोडला तेलामध्ये. हा, मुद्दाम मी जास्त त्या दिवशी खूपच कमी पडले. म्हणजे ऍक्च्युली आम्हालाच खायला नाही भेटले. जिकडे नेले ना आम्ही त्यांना खूप आवडले म्हणून मी आज मुद्दाम जास्ती आणले. बघूया, टाइम काढून आज केला. जेवण वगैरे लवकर केला तर वेळ जातो याला करायला थोडा. बघा इथं आपला सर्व मिळून ठेवलेलं आहे. ह्याला काय बोलतात मम्मी? मिश्रण करून ठेवलेलं आहे. इथे पॅटीस बनवून ठेवलेत आणि 3 तेलामध्ये सोडलेत. तर आपले आता फ्राय होतात ते. तर फ्राय झाल्याच्या नंतर बघू कसे लागतात ते. ऍक्च्युली मी तर खाल्लेलेच आहेत. मला माहिती आहे मम्मी चांगलाच बनवते म्हणून मी तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आलेलो आहे. कारण तुम्ही पण ही बनवा आणि त्याचा आनंद घ्या. काय माहितीये, राहुल बोंबील खात नाही. बोंबलाचा कालवण नाही, सुके बोंबील नाही, ओले बोंबील नाही. त्यामुळे मी मुद्दाम हे वडे बनवते कारण का तो पण खाईल म्हणून. म्हणजे तो खातो पण बोंबील खात नाही. असे सुके बोंबील बोला, ओले बोंबील बोला खातच नाही. आता हे फ्राय करते ना वडे ते खातो. मला पण जास्त बोंबील आवडतच नाही. तो खातच नाही. डब्याला बनवला तरी तो घेऊनच नाही त्या डबा. मी कालवणातले पण नाही खायत आणि सुके बोंबील पण नाही खायत. पण मम्मीने लास्ट टाइम हे बनवले होते ना, मला खूप आवडले. पण मम्मीला बोलतो तू कालवण बिलवण नको बनवशील बोंबील तर फक्त वडेच बनव. म्हणून आज वड्यांची रेसिपी मला पण खायला भेटेल आणि तुम्हाला पण बघायला भेटेल. खायचं असेल तर मी बनवते. घरी या, जवळपास कुठे राहत असेल तर या, एक खाऊन जा. आपले व्हिडिओ व्हायपर्यंत 2 दिवस जातील, 1-2 दिवस जाईल, तोपर्यंत खपून जातील. गाईज बघा आपले ऑलमोस्ट पॅटीस झालेले आहेत आणि बिलकुल तेल नाही बघा. असं म्हणजे एकदम सुक्का असा बघा. हे बघा
काहीच पॅटीज बघा, ह्याच्यासमोर तो बर्गर पण फेल आहे, असा फुगून आला एकदम बघा. म्हणजे बघताच असा तोंडाला पाणी सुटते ना, असं वाटतं आताच खाऊन टाकू, पण थोडा कंट्रोल करते कारण गरम गरम आहेत. त्याच्या चक्करमध्ये माझा जीभ बी भाजायची. तर बघा मम्मीने पुन्हा टाकलेत, एकदम तेल बघा कसं तापलंय आता. आता आजूबाजूला थोडे 2-2 देते, लास्ट टाइम कोणालाच भेटले नाही. व्हिडिओ गाईज बघा आपले पॅटीस, हे ठेव तिकडं मम्मी. तर बघा अजून एवढा टोप भरलेला आहे, तर फटाफट पहिला बनवून घेऊया आपण. तर गाईज तुम्हाला आमची ही रेसिपीची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बिना सबस्क्राईब करता चॅनलवरनं जाऊ नका, कारण तुमच्यासाठी आम्ही अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेत येत जाऊ, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. हा, मी कोलंबी लॉलीपॉप पण करून दाखवे ना तुम्हाला. मोठी कोलंबी पाहिजे. मम्मीने अजून एक रेसिपीचा खुलासा केलेला आहे, तर तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्की बघायला भेटणार आहे. कोलंबी लॉलीपॉप. कोणती? कोलंबी लॉलीपॉप. कोलंबी लॉलीपॉप. हम्म. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला नक्की ती पण रेसिपी बघायला मिळणार आहे. कोलंबी लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप तर खातो, कोलंबी हा. लॉलीपॉप खाऊन बघा. हा, चिकन लॉलीपॉप तर काय हर वेळी खातो आपण. कोलंबी लॉलीपॉप हा. कुछ नया, कुछ युनिक, कुछ स्पेशल. एकदा खाणार तर तुम्ही दरवेळी तसाच बनवणार. मोठी मोठी कोलंबी आहे. बघा गाईज आपले फ्राय होतात मस्तपैकी. इथं 3 झालेले आहेत, तुम्हाला दाखवले. आणि आपला इथं बघा आता होत आहेत अजून 4. तर चला आता पहिला फटाफट बनवून घेतो. मी पण थोडीशी मम्मीची मदत करतो ते वडे बैडे बनवायला, आणि मम्मी म्हणजे फ्राय करत राहील. तर हे बघा गाईज, मी आता टेस्ट करतो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो कसा आहे ते. रिव्ह्यू पॉझिटिव्हच असेल मला माहितीच आहे, तरी सुद्धा तुम्हाला सांगतो. तुम्ही हे असे सुद्धा खाऊ शकता, या चटणी, या शेजवान चटणी, हिरवी चटणी आपली, जसं तुम्हाला आवडतं ना तसं तुम्ही खाऊ शकता. पण असा विदाऊट चटणी पण चांगलाच लागतो, तुम्ही तसा पण खाऊ शकता. आता मी ट्राय करतो. आता पहिला थोडाफार थंड झालेला आहे. एक नंबर. जसा लास्ट टाइम झाला होता ना तसाच सेम, एकदम कुरकुरीत. आणि गरम गरम छान लागतंय खायला. जेवढा गरम गरम खाणार ना तेवढा कुरकुरीत लागतो. थंड एवढी मजा नाही येत. आता गरम गरम करायचं. आता बघा मी कसं जेवण वगैरे झालेलं आहे, गरम गरम हेच करायला बसले, आता तो खायला बसलाय. करून ठेवू नका, गरम गरम खायच्या टायमाला करा. एक नंबर. मी एवढे ठेवलेत ना, सर्व खाऊ शकतोय. एवढी टेस्टी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्ही ट्राय करा आणि या चॅनलवर या. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा रिव्ह्यू तुम्ही देऊन जावा, म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचली की नाही पोचली, तुम्हाला रेसिपी आवडली की नाही आवडली, ते पण मला समजेल. तर तुम्ही घरी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये येऊन आपला रिव्ह्यू द्या. ठीक आहे, तोपर्यंत मी खातो. तर आय होप गाईज तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि समजली पण असेल. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट नाही केलं तरी चालेल, सबस्क्राईब नक्की करा. आणि बनवल्याच्या नंतर तुम्ही कमेंट करा. असं नाही, कमेंट पण जरुरी आहे. बनवल्याच्या नंतर तुम्ही कमेंट करा. तर अजून भरपूर बनवायचं आहे, तर मम्मी बनवून घेते. बाकीचं तुम्हाला रेसिपी दाखवायची होती तिथं दाखवली. आता अजून बाकीचं फ्राय होतात, तर मम्मी राहिलेले ते आता फ्राय करून घेते. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
बाय बाय. थोडाफार थंड झालेला आहे. एक नंबर. जसा लास्ट टाइम झाला होता ना तसाच सेम एकदम कुरकुरीत. Maybach music. Can anybody out there